प्रत्येक खेळाडूकडे तुम्हाला जागृती स्पोर्ट्सची बॅट पाहायला मिळते. प्रणव येतात पहिलं षटक घेऊन आपण पाहतोय. प्रणवला तुम्ही पाहतायत पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय विशाल पाटील आणि कल्पेश पाटील ही सलामी जोडी आपण पाहतोय. चेंज द गेम वडोली बी पहिला सामना जिंकला आणि बी 11 जर्मन मोठी देसाई. प्रणव येतात नारिली संघाकडनं पहिलं षटक घेऊन. सेकंडला विशाल पाटील, 2 सेकंडला कल्पेश आणि सामन्याला बरोबर सुरुवात होते. 11:27 सामना क्रमांक 2. पहिला चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक वेगाने आलेले आहेत. तीन धावा पहिल्याच बॉलवरती धावून घेतलेले आहेत. चेंज गेम वडोली बी संघ आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती 3 धावा, थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि त्याचं रूपांतर 3 धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि हीच खासियत आहे चेंज गेम वडोली बी. मकर संक्रांत चषक 2026 चा चॅम्पियन संघ आपण पाहतोय. पण तो दुसऱ्या बाजूला नारिली संघाला तुम्हाला विसरून चालणार नाही. 8 ट्रॉफीज त्यांनी या सीझन मध्ये जिंकलेले आहेत. तर मॅच रंगतदार होईल. दोन्ही संघ चर्चेत आहेत सध्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत सौरभ वेगाने आले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. सौरभ भोर तिथे होते. चांगली फिल्डिंग साक्षी एंटरप्राइजेसचे सर्व आपण बघतो. आमचे भरत शेठ भोईर असतील, सातत्याने साक्षी एंटरप्राइजेस हे नाव आपल्याला चर्चेत पाहायला मिळतं. आपण भरत शेठ भोईर सुपुत्र सौरभ भोईरला तुम्ही पाहिलं. पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्या होत्या, त्यानंतर ही सिंगल आली. धावसंख्या 4 वरती. प्रणव चांगली गोलंदाजी करतायत. तीन चेंडू मध्ये 4 धावा आतापर्यंत चेंज गेम वडोली बी संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात. 5 ओव्हरची मॅच आहे. विनर विओल यानंतर आपल्याला पाहायला मिळेल मोठी देसाई आणि या मॅचचा विजेता. आणि ज्या प्रकारे कालही अशाच मॅचेस आपण खेळले होते त्यावेळी उंबारली संघाने सलग 2 सामने जिंकले होते. तो संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये. इथे बॅटची हलकीशी एज लागली होती असं वाटतंय, मात्र बघायचं क्षेत्ररक्षक नक्कीच बॅटची एज लागली होती. एक सिंगल इथे मिळाली. चेंडू थोडासा खाली होता. 5 धावा दाखल करण्यात वडोली बी संघ प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. काल पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं देवीसपाडा विरुद्ध वाडेकर आणि देवीसपाडा संघाने वाडेकर संघाला पराभूत केलं होतं. 57 धावा चेस केल्या होत्या वाडेकरच्या विरुद्ध. फटका जबरदस्त आहे, पंच केलाय कव्हरच्या वरून सीमारेषेच्या बाहेर चौकार. कल्पेश पाटील सध्या भरपूर टच मध्ये, चांगली बॅटिंग सध्या ते करतात. सलामीला येत असताना आपण पाहतोय बऱ्याचशा मॅचेस आपण पाहिल्यात. 9 धावा दाखल कधी लागलेले आहेत. प्रणव हाही चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार कल्पेश पाटीलच्या बॅटमधून.
तर धावसंख्या आपण पाहिली तर 13 धावा झाल्यात आणि नारिवली संघाचा 12वा खेळाडू इथे नाहीये, त्यामुळे नारिवली संघाला 2 धावांची पेनल्टी आता ऍड होईल ती वडवली बी च्या खात्यामध्ये. त्यामुळे वडवलीच्या धावा झाल्यात 15. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे, लक्षात घ्या. 12 खेळाडू जरी तुमचा नसेल तरी 2 रनची पेनल्टी. काल उंबारली संघाला ही पेनल्टी पहिल्या मॅच मध्ये लागली होती, मात्र उंबारली संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालाय. गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली. 15 धावा वडवलीच्या झालेल्या आहेत, 13 झाल्या होत्या, 2 रन त्यांना बोनस मिळाला पेनल्टीचा, त्यामुळे धावसंख्या 15. रामकिशन तुम्ही पाहताय बिडॉपला ते फिल्डिंग करत असताना आई चेंडू हलकेसे चेक केलं ते. नोट आउट आहे. पंच कधी रिव्ह्यू घेऊ शकतात, लक्षात घ्या या स्पर्धेमध्ये. पंचांना जर डाऊट असेल तर ते चेक करू शकतात, लक्षात घ्या. फक्त पंचाने विनंती असेल आपण रनआउट साठी रिव्ह्यू घेऊ नका. एकच कॅमेरा जसा आहे आपण पाहतो ही स्पर्धा कव्हर केली ते. एकच धाव असेल, लक्षात घ्या. विशाल रनआउट साठी ज्यावेळी रिव्ह्यू घेतला एकच धाव मिळेल. तिसरे पंचांचा इशारा आलेला आहे, एकच धाव मिळेल. पंचांनी रिव्ह्यू घेतला त्यानंतर आपण त्यानंतर दुसरी धाव घेतली होती, त्यामुळे एकच धाव असेल. फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत. 16 धावा धाबल करत आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज निखिल ला तुम्ही पाहतायत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. सोळा धावा आपल्याला धावपल कधी पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला खेळायचं होतं चेंडू आणि इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. वडवली बी नारिवली आपण पाहिलं तर नक्कीच बाजूबाजूचीच गाव आहेत. आणि इथे मात्र निखिलला विकेट मिळाली. कल्पेशला माघारी परतावं लागेल. 16 वरती पहिला धक्का लागलाय. चेंज द गेम वडवली बी संघाला. कमलेश पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती.
16 वरती पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये लागत असताना चेंज द गेम मुख्य दिशा दिली आहे. एक धाव इथे मिळाले. करण तिथे होते, करण काठे सिंगलने धावसंख्या पुढे सरकली ती 17 वरती. खरं तर 15 धावा झाल्या त्यामध्ये 2 रनची पेनल्टी ऍड करून 17 धावा झालेल्या आहेत. खरी 12वा खेळाडू जयगाव तुम्ही नारिवली संघाचा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाही, कारण कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जे नियम आहेत तेच तुम्हाला फॉलो करायचे आहेत. फुल टॉस बॉल होता, फक्त दिशा दिली बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बीट करून सीमारेषेच्या बाहेर चौकार. मगाशीच उल्लेख केला मी, नारिवली संघ सध्या चर्चेत आहे. 2025-2026 अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतोय. नारिवली मंडळात आमचे रामशेठ भोईर असतील, ऑनलाईन सामना पाहत असतील राम भोईर साहेबांचे हार्दिक अधिक स्वागत. राजू काटे असतील, संतोष काटे असतील, संपूर्ण नारिवली 40+ संघ, किसन गोरपेकर साहेब असतील, उमेश पाटील असतील, जयेंद्र पाटील आपण पाहतो राणी दाब्याचे ओनर, भरत शेठ भोईर असतील, साक्षी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा, नारिवली गाव मंडळाचं नेहमी चर्चेत आमचे समालोचक जगदीश पाटील यांच्या गावचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि 21 वरती तिसरा धक्का लागल्याने तर कॅप्टन संदेश आलेत. चांगला चेंडू होता, गुरुदास चांगली गोलंदाजी करतायत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता, आता बॉल मिळाला नाहीये, बॅकअप ज्या खेळाडूंनी दिला होता. 2 धावा मिळाल्यात. संदेश नो स्ट्राईक होते, पण त्यांना असं वाटलं होतं एकच धाव घ्यायचे. 23 धावा झाल्यात. वडोली बी संघ प्रथम बॅटिंग करत असताना तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 5 षटकांची मॅच वडोली बी विरुद्ध नारिवली. यानंतर या मॅचचा विजेता आणि मोठी देसाई, आणि त्यानंतर RMSB प्रतिष्ठान सोनारपाडा विरुद्ध खोनी, त्यानंतर खाडी विरुद्ध कौसा. इथे मात्र क्षेत्ररक्षकांना झाली चूक आणि धावा 4 मिळतील चौकार. अशा चुका जर तुम्ही वडोली बी संघासमोर कराल तर नक्कीच दुसऱ्या डावामध्ये याच धावा तुम्हाला अडचणीत आणू शकतात. धावा झाले 27. नवीन पाणीला पण पाहतोय वाईट डिश लॉंग ऑनला. ओमसे MTC लाईव्हचे कॅमेरामॅन सुद्धा आहेत. गुरुदास टॉस बॉल होता, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चांगला झेल तिथे टिपलाय.
मात्र खेळत आहेत. सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षण डीप मध्ये एकदा पूर्ण आले. दुसरा प्रयत्न सुरू आहे. फिल्डिंग खराब आहे. आता 2च्या 3 होतील का? 3 झालेत. करण आले होते, निखिल आले होते, कोऑर्डिनेशन झालं नाही. 2 वाचवण्याच्या प्रयत्नात 3 गेल्या. धावसंख्या 30. 30 धावा धावपल कधी झालेले आहेत. 4 विकेट गेले. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 10.1 ची सरासरी आतापर्यंत मेंटेन ठेवलेली या मॅच मध्ये. बघा शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील तिसऱ्या षटकातील. इथे बघा गुरुदास बघा किती वेगाने आले. 3 षटकाचा खेळ समाप्त. 10.00 च्या सरासरीने 30 धावा धावपल कधी लागल्यात वडोली 20 संघाच्या. 12 चेंडूचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे. पाण्याची मागणी मैदानात करण्यात आलेली आहे. 12 खेळाडूला विनंती असेल पण मैदानात जायचे. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. वडोली 20 संघाची धावसंख्या 30. पहिलाच बॉल फेस करत असताना शुभमला तुम्ही आपण पाहता पहिल्या बॉलवरती त्यांनी इथे सिंगल मिळाले. 1 धाव इथे मिळते. पहिल्या बॉलवरती 3 धावा घेतल्या शुभमने. विकासला खातं उघडायचं अजून या मॅच मध्ये. धावसंख्या 31. धावा धावपल कधी लागले. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 5 ओव्हरची मॅच. विकासच्या बॅट मध्ये फटका चांगला आहे मात्र टायमिंग झालं नाहीये. चेंडू हवेत आहे. झेल सुटला होता करण कडनं मात्र करण फुलोरने झेल टिपलेला आहे नक्कीच. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आणि 31 वरती लागणारा 5वा धक्का मैदानाच्या आतमध्ये. वडोली 20 संघाला विकासची खेळी समाप्त. सापडलाय आता चेंज द गेम. वडोली 20 संघ 31 वरती 5वा धक्का लागल्याने तर जयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पण जोपर्यंत शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये कधी ते धावांचा ग्राफ वाढू शकतात. 50-45 मध्ये इथून 10 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. याच वडोली 20 संघाने आपण पहिल्या मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये 45 धावांचे संरक्षण केलं होतं सेमीफायनलच्या मॅच मध्ये. 45-50 धावा जरी झाल्या तरी मजा येईल या मॅच मध्ये. चेंज द गेम वडोली 20 संघ आहे आणि कधी ते चेंज करतात गेम मध्ये. विकास जो फटका होता भरपूर उंच गेला, हवेत होता, संधी होती क्षेत्ररक्षण आणि ती संधीचा पुरेपूर फायदा घेतला.
ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडूची हलकीशी गती कमी केली होती, डॉट बॉलची ते समाप्ती होईल. निखिल चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत या मॅच मध्ये. नारोली म्हटल्यानंतर निखिल नेहमी चर्चेत असतात त्यांच्या गोलंदाजीमध्ये. 31 वरती 5 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तीस धावा झालेत. 5 गडी बाद. 7व्या क्रमांकावरती जयेश आलेत. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. जयेशला बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकलेले आहेत. काय गोलंदाजी केली होती निखिलच्या माध्यमातून. तेच तरार वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. निखिलचा आपण विचार केला आतापर्यंत त्यांनी 10 चेंडू त्याच्या स्पेल मध्ये फेकले. 7 धावा दिल्या. 3 विकेट. अपील करण्यात आलेलं आहे. पंच चर्चा करत आहेत. बॅटला बॉल लागलाय असं नक्कीच केवलेच्या पंचांनाही विचारलं त्यांनी. रन मिळेल असं सांगतात तिसरे पंच. अजिंक्य म्हात्रे साहेबांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. बॅट कड होती. तिसरे पंच सांगतात की धाव असेल. बॅटला बॉल लागला होता. 32 धावा झालेले आहेत. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 32 वरती 5 विकेट गेले आहेत. निखिल भोरने जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. धावा धापलकधी लागलेले आहेत. स्वीपचा लाजवाब फटका आपल्या पाहायला मिळतोय. मात्र क्षेत्ररक्षक नयन पाळी दिले. चांगली फिल्डिंग. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि 5 गडी बाद. 33 अशी धावसंख्या. आणि निखिलचा आपण विचार केला तर 2 षटक 9 धावा आणि 3 विकेट या मॅच मध्ये निखिलने घेतलेले. जबरदस्त गोलंदाजी केली निखिलने. चला मॅच लगेच सुरू करा. पाच गडी बाद. 33 अशी धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकात 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर 2 रनची पॅनल्टी नारिवलीला लागली. अशा 15 धावा होत्या. मात्र 4 षटकात फक्त 33 धावा. कमबॅक जबरदस्त केला. त्याचं कारण निखिल भोईरची 2 षटकं. आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत करण काटे. आशु पाटील यांच्याकडनं करण काटेने जर विकेट अटॅक घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज घोषित करण्यात आलेलं आहे. पाच गडी बाद. 33 अशी धावसंख्या. इथून 15-16 धावा शुभमला कराव्याच लागतील या मॅच मध्ये. वडोली बी संघाला जर कमबॅक करायचं असेल, पलटवार करायचं असेल, एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर धावा कराव्या लागतील.
33 धावा झाल्यात. पहिला चेंडू आपण पाहतोय रनआउटची संधी होती, मात्र एक धाव इथे वेगाने पूर्ण केली. पहिला चेंडू ब्लॉक बॉलचा वापर केला होता करणने. सलग 3 षटकार आले तर बघा. मयंक 11 या नावाने संघ ज्यावेळी खेळतो त्या संघाचे पुरस्कर्ते सुभाष पाटील यांच्याकडून 2000 रुपये असतील सलग 3 षटकारांसाठी. मयंक 11 वडोली बी या नावाने संघ जिंकला मकर संक्रांत ट्रॉफी. सुभाष पाटील ज्या टीमचे पुरस्कर्ते होते लकी पॅकर्स, त्यांची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सतीश दादा पाटील स्मृती चषक या वर्षी तुम्हाला पाहायला मिळणार डे नाईट फॉर्मॅट मध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता, 2 सिंगल इथे मिळाले. 35 धावा झाल्यात. 5 गडी बाद 35 अशी धावसंख्या आपल्या पाहायला मिळते. नारळी संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये थोडंसं चार्ज अप. नारळी म्हटल्यानंतर या गावामध्ये पहिली बाईक सतीश दादा पाटील स्मृती चषक मध्येच मिळाली रामकृष्ण पाटीलला. ती गावात पहिली बाईक मिळाल्यानंतर स्वरूप बाहेरने जबरदस्त एन्जॉय केलं. फुलटॉस बॉल आहे, त्याला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. धावा झाल्या. या षटकाराची नितांत गरज होती वडवली बी संघाला. तो शुभमच्या बॅट मधून षटकार. इथून 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 2 मोठे फटके आले तर कमबॅक होईल. आणि सलग 3 षटकार मारले तर सुभाष पाटील डीजे गावचे उद्योजक यांच्याकडून 2000 रुपये. जसं त्यांनी पारदर्शक लावला षटकार यायला सुरुवात झाली, मात्र आता आदित्य गोरपेकर आहेत लॉंग आपला. विकेट इथे घेतले करण काटेने. फलंदाज बाद होईल. शुभमच्या स्वरूपात लागणारा 6वा धक्का 41 या धावसंख्येवरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. इथे चांगला चेंडू होता, कमबॅक केलाय बघा. इथे मात्र करण काटे, लेजंड क्रिकेट आपण संतोष काटे यांचे सुपुत्र आहेत. आणि क्रिकेटचा वारसा ज्यावेळी घरातून मिळतो नक्कीच तुम्ही चांगली प्रगती करू शकता. राजू काटे, संतोष काटे ही 2 नावं सुद्धा भरपूर चर्चेत असतात. संदीप गोरपेकर असतील, लक्ष्मण गोरपेकर हे 2 बंधू आज तुम्हाला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 41 धावा झाल्यात. इथे मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. भीमर बॉल आहे. +1 2 धावा भेटतील. विकेटी गमावी लागली जयेशची. 43 वरती 7 वडोली बी.
8 विकेट गमावलेत वडोली बीच संघाने. खरं तर 41च धावा होत्या, मात्र 2 रनची पेनल्टी नारिवली संघाला लागली, त्यामुळे 43 झालेले आहेत. आणि 43 म्हणजेच काय 44चा पाठलाग आता या मॅच मध्ये करायचंय. जयेशची विकेट सॅक्रिफाईस केली होती आकाशने, म्हणजे आकाशकडनं हाही चेंडू डॉट गेलाय. या स्पर्धेचा आपण विचार केला तर 5 षटकांच्या मॅच मध्ये या अगोदर निलजे ब संघाच्या 46 होत्या, त्यामुळे 5 षटकांच्या मॅच मध्ये सर्वात कमी धावा आहेत 43 आणि 44 धावांचा पाठलाग आता करायचा आहे जय गावदेवी नारिवली संघाला. आणि 44 धावांचा पाठलाग बघायचा कशा प्रकारे करेल. मग त्यानंतर या मॅचचा विजेता आणि मोठी देसाईमध्ये 4 ओव्हरची मॅच होईल, लक्षात घ्या. त्यामुळे मोठी देसाईच्या कॅप्टन इथे उपस्थित राहायचंय. शेवटच्या बॉलवरती रनआउट झाले आणि बघायचे 44 धावांचं इथे संरक्षण करेल का आता चेंज द गेम वडोली बीच संघ. 45चं संरक्षण त्यांनी मकर संग्रह ट्रॉफी मध्ये केलं होतं सेमीफायनलच्या. थँक्यू व्हेरी मच नितीन काळन सर. स्वागत आहे पुनश्च सर्व लाडकी रसिकांचं. ओम माताळेश्वर क्रिकेट संघ आयोजित माताडी चषक 2026 स्पर्धेचा आजचा दुसरा निर्णायक दिवस, अंतिम दिवस आपण बघतायत. आणि सामना क्रमांक मैदानावरती हा दुसरा सुरू आहे. एका बाजूला चेंज द गेम वडवली ब, दुसऱ्या बाजूला आपण बघतायत जयगावदेवी क्रिकेट संघ नारिवली. टॉस जिंकून नारिवलीने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय किती योग्य होता. त्यांच्या गोलंदाजाने ती योग्यता या मैदानावरती सिद्ध केली आणि बलाढ्य अशा इनफॉर्म चेंज द गेम वडोली बी संघाला त्यांनी 43 धावसंख्येवरती रोखलं. पण या 43 धावा करताना वडोली ब संघाला प्रचंड संघर्ष करावा लागला. तब्बल 8 विकेट त्यांनी गमावले आणि 44चं टार्गेट आपण बघताय त्या ठिकाणी सेट करण्यात आले. आणि रिक्वायर्ड रेट आज आपण जर पाहिला तर या ठिकाणी 8.80 प्रति ओव्हर मागे रिक्वायर्ड रन रेट आहे. पहिल्या मॅच मध्ये 83 धावा बघितल्या, तिथे एकही विकेट आपण बघितला नाही आणि नो लॉस या 83 धावा झाल्या होत्या. पण त्याचबरोबर त्या डिपेंडही करण्यात आल्या. पण या मॅच मध्ये आपण बघतायत की त्यापेक्षा कमी धावसंख्या बघायला मिळते आपल्याला, ती देखील वडवली ब संघाने उभी केलेली आहे. बघूया क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या मोठी किंवा लहान नसते. क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या विजयाची गॅरंटी शाश्वती देत नसते. या मैदानावरती वडवली ब संघ एक फायटर संघ आहे, तो 44 धावांचं संरक्षण करण्यासाठी प्रयत्न जरूर करेल. पण नारिवली संघ देखील एक तुल्यबळ संघ आहे. त्यांच्या गोलंदाजाने केलेली मेहनत त्यांच्या फलंदाजांना माहिती आहे की आपल्याला इथून काय करायचं आहे. 44 धावा चेस करायच्या आहेत. 44 धावा चेस करताना विकेट इथून मात्र सांभाळावे लागतील. पॉवर प्लेमध्ये धावा करणं फार गरजेचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही 44 धावा खरं तर सहजतेने ही चेस त्यांनी घ्यायला नको आहे. कारण की समोर वडवली सारखा संघ आहे. ही संधी तुम्हाला गोलंदाज निर्माण करून दिलेली आहे. 43 वरती वडवलीला रोखलेलं आहे आणि 44चं चेस या ठिकाणी करायचं आहे. तर बघूया मैदानावरती ओपनिंग पेअर दाखल झालेली आहे नारिवली संघाची. नयन आणि त्याचबरोबर आदित्य असे 2 सलामीवीर मैदानावरती दाखल झालेले आहेत. तर बघूया कशा पद्धतीने स्टार्ट करतायत. बॉलिंग मार्क वर तयार त्या ठिकाणी कमलेश उर्फ गावा आणि काय जबरदस्त कारकीर्द कमलेशची राहिलेली आहे. बघूया या मॅच मध्ये काय करतोय. स्पेशली पॉवर प्लेचं षटक जर चांगल्या पद्धतीने त्याने हाताळलं तर या मॅच मध्ये नक्कीच एक रोमांच निर्माण होऊ शकतो. पण नारिवलीला तो रोमांच नको आहे. त्यांना कुठल्या प्रकारची रंगत या मॅच मध्ये नको आहे. त्यांना सहजतेने धावा चेस करायचे आहेत आणि त्यासाठी एक चांगली सुरुवात इथून मात्र होणं फार गरजेचं आहे. पण बघूया काय घडतंय या मॅच मध्ये या दुसऱ्या सत्रामध्ये. कमलेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल क्वाड बिहाइंड चाल कसं अपील आपण बघतायत. स्ट्रायकिंगला नयनला आपण बघतायत लेफ्ट हँडेड. दुसऱ्या बाजूला आदित्य या संघाची अत्यंत भरोशाची जोडी आपण बघतायत. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन असलेले अनेक संघ आपण
बघितलेले जे सलामीला येताना आपण बघितलेले राऊंड ओव्हर द विकेट ऑन साइडला खेचला चेंडू डीप मध्ये नाहीये. फिल्डर आहेत रुपेश त्या ठिकाणी आपण बघताय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी रुपेशचा. संघर्ष करावा लागेल. मकर संक्रांत चषक मधली कामगिरी सगळ्यांना माहिती आहे. ऋतिकच्या अनुपस्थितीमध्ये संघ मैदानावरती सातत्याने खेळतोय पण कुठेही त्याची कमी भासू देण्याचा प्रयत्न केला जात नाही आणि जबाबदारीने विशालने खेळ केला. सिरीजची बाईक आपल्या नावावरती केली. आउट ऑफ फॉर्म होते पण त्यानंतर जो खेळ केला अफलातून होता. ओहो अपील झालंय. पंचांना प्रश्न विचारलाय पण पंचांवर या अपीलचा कुठलाही परिणाम झाला नाही. पंचांनी या ठिकाणी आपण बघताय लेग बायचा इशारा केला. लेग बायच्या रूपाने धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेली आहे ती 2 धावा. गोलंदाजी आतापर्यंत चांगली झालेली आहे. याच पद्धतीने गोलंदाजी जर झाली तर या 43 धावसंख्येला वडवली संघ 83 बनवू शकतो. ती क्षमता आहे त्यांच्यामध्ये. पण नारळी संघ देखील एक तुल्यबळ संघ. या संघाकडेही जरी सुरुवातीला आता धावा नाही आल्या तरीही कमलेशच्या षटकानंतर ते आक्रमण करण्याचा प्रयत्न करतील. पण बघूया कमलेश नयन यावेळी चेंडू खेळतायत मिड ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि खीन एक डॉट बॉल. डॉट चेंडूंचं पर्सेंटेज वाढवणं फार गरजेचं आहे. विकेट्स घेणं फार गरजेचं आहे कारण फलंदाजांनी कामगिरी निराशाजनक केलेली आहे. पूर्णपणे अपेक्षा भंग केलेली आहेत. 60-70 धावसंख्या अपेक्षित होती ती नाही करता आली. पण आता जे झालं ते झालं. या धावसंख्येचं संरक्षण कसं करायचं यासाठी तो प्रयत्न करतोय संघ वडवली. हो मागे चेंडू गेला. विकेट किपर कडनं झाली चूक पण या दरम्यान एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 3 धावा. आणि यावरचे एकूण चेंडू आपण जर बघितले तर 5 चेंडूत केवळ 3 धावा दिलेल्या आहेत. पण बघूया अखेरचा चेंडू स्ट्राईकला येतो त्या ठिकाणी आदित्य. बॉलिंग मार्क होता याल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. कमलेश या षटकातील अंतिम चेंडू. हो अपील पंचांनी स्वीकारलंय. LBW लेग बिफोर विकेट. फलंदाज बाद. पहिला गडी बाद. नारळी संघाचा आदित्य. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेले आहे सौरभ भोईर. लवकर यावं लागलं कारण की आदित्य परतला. पायचीचा अपील करण्यात आलं. नियम क्रमांक 36 नुसार फलंदाज लेग बिफोर विकेट त्या ठिकाणी झालेले आहे. आणि या ओव्हरमध्ये आपण बघतायत कमलेशने या मॅच मध्ये धावसंख्या कमी आहे आणि त्यानुसारच गोलंदाजी केली. केवळ 3 धावा या ठिकाणी आपण बघतोय आणि विजयासाठी अजूनही 41 धावांची गरज आहे आणि 24 चेंडू त्या ठिकाणी शेष आहेत. दोन्ही टीम जबरदस्त फॉर्मात आहेत. दोघांकडे आपण बघितलं तर नारळीने 8 ट्रॉफी जिंकल्या. दुसऱ्या बाजूला 7 ट्रॉफी जिंकून वडवली संघ देखील यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करतोय. थर्ड अंपायर कंपल्सरी आहे कारण की लिस्टेड बॉलर आहेत. जी कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेची जी यादी आहे त्यामध्ये 23 असे गोलंदाज आहेत. त्यामधले जे काही 21 गोलंदाज आहेत त्यांना कंपल्सरी कमिटीकडनं एक थर्ड अंपायर येईल कारण या सगळ्यांच्या गोलंदाजीमध्ये त्यांच्या शैलीमध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना कंपल्सरी थर्ड अंपायर असणार आहे. क्रिकेटचा नियम सांगतो की जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तेव्हा 15 अंशाचा कोन तयार व्हायला पाहिजे. त्यापेक्षा जर कमी तयार झाला तर ती गोलंदाजी सदोष आहे, ती अवैध आहे आणि ती गोलंदाजी तुम्हाला करता येणार नाही. कित्येक गोलंदाजांना सामोरे जावं लागलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर मुथय्या मुरलीधरनला कित्येक वेळा या गोष्टींना सामोरे जावं लागलं पण रणतुंगा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. अन्यथा मुरलीधरनची कारकीर्द ऑस्ट्रेलियन अंपायरने संपवायला घेतलीच होती.
हो हा पण पूल करताय डीप मध्ये फिल्डर आहेत रुपेश चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 4 बॉलिंग मार्क व त्या ठिकाणी शुभमला पाचारण करण्यात आलेले आहे गोलंदाजी हे कला आहे ते कौशल्य आहे ते तुमच्या कलेने ती वृद्धिंगत होत जाते पण यश मिळवण्यासाठी कधीही चुकीचा मार्ग कोणी अवलंब त्याचा करणं करायला नको आहे आपण नेहमी बघत असतो की ते गोलंदाज या पद्धतीने त्यांना खरं तर सामोरे जावं लागलं वेगवान गोलंदाज असतील आपण बघितलं कित्येकदा आपण सईद अजमलच्याही शैलीवरती आक्षेप घेण्यात आला आणि हरभजनला देखील या गोष्टीला सामोरे जावं लागले आहे त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाला जाऊन त्याच्या शैलीमध्ये काही सुधारणा करावी लागली ओर दी विकेट टॅप करतायत समोर फिल्डर आहे त्या ठिकाणी आपण बघतायत चांगलं क्षेत्ररक्षण स्कायला आपण बघतायत शॉर्ट पॉइंट आणि डी पॉइंटच्या अगदी मधोमध त्याला उभं केलेलं आहे आणि या दरम्यान ही एक धावसंख्या सिंगलने पुढे चाललेली आहे पण या सिंगल्सने जर पुढे जात गेले तर मग दबाव वाढवत जाईल रिक्वायर्ड रन रेट वाढत जाईल त्यामुळे इथून जर दबाव ट्रान्सफर करायचा असेल तर नागरिक संघाच्या फलंदाजांना इथून मात्र आक्रमण करावं लागेल मोठे फटके खेळावे लागतील पण मोठे फटके सध्या तरी येत नाहीत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय कमलेच्या ओव्हरमध्ये केवळ 3 धावा आल्या 1 विकेटही आली या ओव्हरमध्ये आपण बघतोय आतापर्यंत धावा 2 आणल्या 2 बॉलमध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झालेली ती म्हणजे 5 बॉलिंग मार्कवर शुभम तर या स्टार्टिंग इनला नयनला माहिती आहे सिच्युएशन कशा पद्धतीने हँडल करायची आहे बघूया तो काय करतोय हो स्विंग अँड मिस आणि खिन एक अप्रतिम डिलिव्हरी डॉट चेंडूंचा पर्सेंटेज वाढला तर मात्र आज सामना कठीण होऊन बसेल नारळी संघाला गोलंदाजी नारळीची आग ओकणारी होती प्रभावशाली होती तिखट मारा आपण बघितला नारळी संघाचा काय गोलंदाजी केली प्रत्येक गोलंदाजाने आपण बघितला प्रणवला आपण बघितला निखिल त्याचबरोबर गुरुदास निखिलने 2 षटकं अप्रतिम टाकली होती 9 धावा दिल्या होत्या 2 ओव्हरमध्ये आणि 3 विकेट समोर झेल होईल का ओहो कमलेश का नाही झाले चूक या क्षणाला ही चूक अपेक्षित नव्हती कमलेश या संघाचा अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर पण क्रिकेटमध्ये या गोष्टी होताना आपण बघितलेल्या आहेत जगातला सर्वश्रेष्ठ क्षेत्ररक्षक म्हणून ज्याला आपण नेहमी बघितलं जॉनाथन नील रोड्स जॉन्टी रोड्सने त्याच्या कारकिर्दीमध्ये सोपे झेल सोडलेले आहेत मोहम्मद अझरुद्दीन असेल मोहम्मद कैफ असेल युवराज सिंग असेल असे कित्येक दिग्गज क्षेत्ररक्षक सुरेश रैना हे देखील नाव यांनीही त्यांच्या कारकिर्दीमध्ये कधी कधी अशा चुका केलेल्या आहेत स्विच हिट हवेत स्काय बघतोय स्कायवर पण चेंडूला आत ढकलण्यामध्ये यश आलंय त्याला आणि या दरम्यान आपण बघताय 3 धावा पूर्ण होत आहेत झेल ड्रॉप झाला होता झेल पकडणं गरजेचं होतं एक धाव एक विकेट वडवलीसाठी फार महत्वाची आहे एक झुंजार संघ म्हणून या संघाची ओळख राहिली आहे मागच्या कित्येक वर्षापासून वडवली संघाने आपल्या नावाची एक दहशत निर्माण केलेली आहे तर नारिवलीचाही क्रिकेटचा धगधगता इतिहास राहिलेला आहे आणि यंदाच्या हंगामात नारिवली संघ ही जबरदस्त फॉर्मात आहे नारिवलीचा 45चा संघ देखील जबरदस्त फॉर्मात आहे धावा झाल्यात एकूण धावफलकावरती 9 धावा झालेल्या आहेत विजयासाठी आता 35 धावांची गरज आहे आणि 19 चेंडू शेष आहेत नारळी म्हटलं की आमचे मित्र जगदीश पाटील कॉमेंटेटर जे सध्या आर्यन चषक कव्हर करतायत सोनारपाड्याच्या मैदानावरती ती देखील स्पर्धा सुरू झालेली आहे स्वर्गीय राकेश मात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि राकेशच्या आठवणी का तर त्या स्पर्धेचं आयोजन दरवर्षी करण्यात येतं RM11 सोनारपाड्याच्या वतीने बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी आपण बघताय शुभम 19 चेंडू शेष 35 ची गरज आणि नयन शफल झाला होता आणि त्यामुळे आपण बघताय चेंडू ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न झाला पण खूप जास्त बाहेर वाईड लाईनचे पिचिंग झालाय वाईटने इथून एक धाव येईल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले दुहेरी अंकामध्ये 10 आपण बघतायत विजयासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे 19 चेंडू शेष आहेत शुभम राऊंड विकेट नयनसाठी रिवर्स खेळायचा प्रयत्न संपर्क नाही झाला त्या ठिकाणी बॅट आणि बॉल मध्ये आणखीन एक डॉट बॉल चांगलं कमबॅक वाईड नंतर षटक 2 संपल्या धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय झालेली आहे ती 10 आपण कंपॅरिझन केलं तर पॉवर प्लेचा तर 19 धावा होत्या
वडवलीच्या 2 ओव्हरमध्ये, पण त्यानंतरची गोलंदाजी नारळीची पुढच्या 3 ओव्हरमध्ये काय जबरदस्त कमबॅक नारळीचं झालं. पण इथे पॉवर प्ले मध्ये 10 धावा आल्यात. आता 18 चेंडूमध्ये करायच्यात विजयासाठी 34 धावा. रिक्वायर्ड रन रेट आपण जर बघितला तर 11.33 प्रति ओव्हर मागे हा रिक्वायर्ड रन रेट राखायचा. वेळ जास्त घेऊ नका. वडवली संघ टीम मीटिंग नको आहे आणि जर ती असेल तर ती फार मोठी नसावी, कारण की बघा आज एक मॅच जास्त देखील अंपायर देखील त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन देत आहेत. आणि बघूया 18 चेंडू आणि विजयासाठी आता करायच्या धावा 34. दरम्यान हरिश्चंद्र ठाकूर यांचं आगमन झालेले आहे. सोनारपाडा संघाचे खंदे समर्थक म्हणून नेहमीच ओळख राहिलेली आहे. त्यांनाही आपण या ठिकाणी इन्व्हाइट करूया. यानंतर विनस वर्सेस विनस मॅच होणार आहे. सोनारपाडा आणि खोणीची मॅच थोडी पुढे गेलेली आहे, कारण जी तिसरी मॅच होती ती मात्र आज आपण चौथी खेळणार आहोत, कारण की आपण आधी डिक्लेअर केलं होतं पहिले 2 सामने आपण आधी कव्हर करणार, त्यातून 2 विजेते जे येतील त्यांच्यामध्ये ती मॅच होईल. 18 चेंडू आणि विजयासाठी 34ची गरज आहे. मॅच 44 धावांचीच आहे, पण तिला आता मोठं बनवण्याचं काम केलं वडवली संघाने. वडवली संघ सहजासहजी हार मानणार नाही. पाणी घेऊन जा, पाणी हवंय, पण आता पाणी घेऊन गेलं तर 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होणार नाही. त्यामुळे जो काय ब्रेक करायचा तो आताच करा. पाणी घेऊन जा 12 मॅननी. आता 12 मॅन नारळीचे नाही आहेत, पण वडवली आणि नारळी ही 2 शेजारची गावं आहेत. आणि सातत्याने आपण बघतायत की ही सगळी नावं आम्हाला एकच 12 मॅन सांगतोय. वडवली, नारिवली, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर घेसर, ही सगळी गावं, वाकण यांचं क्रिकेट मगाशी चर्चा आपण करत होतो की तुम्ही कोळेगावपासून सुरुवात केली की पुढे पुढे क्रिकेट जबरदस्त डेव्हलप होत गेलेले आहे. वाकण नंतर तुम्ही नावाईच्या दिशेने जाता, तिथून मग नागाव, दहिसर ही गावं तुम्हाला लागतील आणि सगळ्यांचं क्रिकेट जबरदस्त डेव्हलप झाले. सिटीमधलं क्रिकेट थोडंसं आपण बघितलं तर जी दहशत पूर्वी होती डोंबिवली परिसरामध्ये, काही संघ पूर्णपणे बॅकफूटवरती गेलेले आहेत. त्यामागचं कारण आहे नवीन खेळाडू टीममध्ये आले नाही, आणि नवीन खेळाडू जेव्हा येणार नाही टीममध्ये मग जुने खेळाडू किती खेळणार. बऱ्याच खेळाडूंचा हा प्रश्न पडलेला आहे बऱ्याच टीममध्ये की नवीन गोलंदाजच नाहीये, बॅट्समनच नाहीये. त्यामुळे आम्हाला सातत्याने गोलंदाजी करावी लागते, कारण की कोणीच तयार होत नाही. काही ठिकाणी भरपूर खेळाडू तयार झाले आहेत. एका गावामध्ये जवळजवळ 40-50 क्रिकेटपटू तुम्हाला चांगले मिळतील, पण काही गावं अशी आहेत की तिथे 11 खेळाडूही जमत नाहीत, आणि काही गावं अशी आहेत की खेळाडू भरपूर आहेत पण गावातलं राजकारण तर टीमला पुढे घेऊन जात नाही. असे कित्येक गावं असतील, कित्येक संघ असतील. आम्ही नेहमी म्हणतो की कुठलाही झेंडा हातात घ्या, कुठलाही राजकारण करा, पण जेव्हा गावाचा विषय येईल तेव्हा मैदानावरती एकजुटीने लढा, कारण जेव्हा तुम्ही 11 खेळता तेव्हा गाव खेळतो असं नेहमी म्हटलं जातं. चांगला चेंडू, पहिलाच बॉल डॉट फेकलाय, आणि या डॉट बॉलने आता ही मॅच रोमांचक स्थितीमध्ये जाऊन पोहोचली आहे. संकेत मिळाले या मॅच मध्ये की मॅच आता रंगतदार होईल. वडवलीने कंबर कसलेली आहे, 44 धावा तुम्हाला करू देणार नाही, त्यासाठी या मैदानावरती पंड पुकारलेले आहे आणि लढण्यासाठी हा संघ तयार झालाय. पुन्हा एकदा कमलेश, हा चेंडू पाठवलाय का, गेला हातात, कल्पेश त्या ठिकाणी होता आणि फलंदाज होतोय बा त्या ठिकाणी सौरभ. आणखीन एक धक्का टीम नारिवली संघाला दिलाय वडवली बने. कधी घेतो विकेट, कधी करतो धावा. मैदानावधी कमलेश उर्फ कावा, ज्याला वडवलीचा छावा म्हणून देखील संबोधलं जातं, पण मैदानावधी काय गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा केवळ दिल्या होत्या कमलेशने 3, आणि या ओव्हरची सुरुवातच आपण बघतो डॉट बॉलने, आणि लगेचच तिथून सौरभ सारखा एक खंदा फलंदाज, त्याला दाखवलं तंबूचा रस्ता. मैदानावधी करण फुलोरे केफ त्या ठिकाणी दाखल झालाय. बघूया फुलोरे धाव संख्या फुलवतोय का, आपल्या टीमला घेऊन जातोय का 44च्या दिशेने. टार्गेट छोटं आहे पण कधी कधी छोटी धाव संख्या मनामध्ये इन्सिक्युरिटी निर्माण करते. तसंच घडलंय का काय नारळीच्या बाबतीत. आत्मविश्वास गरजेचा असतो, पण अति आत्मविश्वास खूप घातक असतो. बॉलिंग मार्कवर तयार कमलेश, लेफ्ट आर्म वर दी विकेट.
हा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. फिल्डर त्या ठिकाणी नाहीये, डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये, गेलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. 2-3 मोठे फटके आले. नारिवली कमबॅक करल्या मॅच मध्ये, कारण की टार्गेट फार मोठं नाहीये. काल याच मैदानावरती 12 चेंडू 40 धावा होताना आपण बघितलेले आहेत. 7 चेंडूत 21 धावा होताना आपण बघितले आहेत. मग 44चं टार्गेट फार मोठा असणार आहे का? जरी आपण जर बघितलं तर पहिल्या ओव्हर मध्ये 3 आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण बघितलं धावा 7 आल्या, 2 ओव्हर मध्ये 10 आल्या. पण या मॅच मध्ये नारळी संघाला संधी जरूर असणार आहे. एखाद ओव्हर मध्ये जर धावा डबल डिजिट मध्ये आल्या, 15-20 धावा आल्या, तर नारळी संघ देखील या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. हे माहिती आहे वडवली संघाला. हा चौकार संजीवनीचं काम करेल. हा चौकार आत्मविश्वास देईल फलंदाजाला. ओहो, कॉन्फिडन्सचा अपील, वार पे पलटवार, ऍक्शन पे रिएक्शन, एक तेरी तो एक मेरी. चौकारानंतर कमलेशचा पलटवार, धक्का दिला मैदानावरती आणखीन एक नारळी संघाला. या रामकृष्णने अनेकदा संघाला तारलेले आहे. हा तारणहार बनणार का रामकृष्ण मॅच मध्ये? बघूया कमलेशच्या अगेन्स्ट रामकृष्ण कशा पद्धतीने खेळतोय. पुन्हा एकदा कमलेश लेफ्ट आर्म होती विकेट. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची चेंडू बॅकवर्ड पॉइंटला थांबवला गेलाय. आर्यन त्या ठिकाणी होते. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 15 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही विजयासाठी या ठिकाणी 29 धावांची गरज आहे आणि 29 करण्यासाठी चेंडू शिल्लक असतील 13 चेंडू 29 धावा. सामना का रंगतदार झाला. पहिला सामना वन साइडेड आपण बघितला, जिथे जय हनुमान मोठी देसाईच्या विरुद्ध दिवा संघ पराभूत झाला. पण या 44 धाव संख्येला मोठं बनवण्याचं काम चेंज गेम वडवली संघाने केलेले आहे. नयन अजूनही खेळपट्टीवरती आहे, जो सलामीला आलाय. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. पुन्हा एकदा तयार. हा चेंडू जाऊ दिला त्या ठिकाणी आणि का जाऊ दिला प्रश्न आहे. पंचांचा कुठलाही सिग्नल आला नाहीये, याचाच अर्थ हा चेंडू बघूया हा फेअर बॉल असेल. पंच जाऊन त्या ठिकाणी चेक करतायत. पण अशा पद्धतीने षटक तिसरं संपलंय. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 15 आणि 12 चेंडू 29 ची गरज आहे. कमलेशच्या ओव्हर मध्ये किती धावा आल्यात बघूया. कमलेशने केवळ 5 धावा दिल्या, 2 विकेट, म्हणजे एकूण 2 ओव्हर मध्ये त्याने धावा 8 दिल्यात आणि 3 विकेट त्याने प्राप्त केले. त्याचा इकॉनॉमिकल रेट राहिला 4.00 प्रति ओव्हर मागे आणि आता 12 चेंडू मध्ये 29 करायचे आहेत. बघूया 12 चेंडू 29 धावा. टीम मीटिंग फार मोठी नसावी, पाणी हवंय, पण प्लीज वेळेचंही थोडं गांभीर्य राखा मित्रांनो, कारण की ऑलरेडी आपण अर्धा पाऊण तास उशिराने मॅच सुरू केली. कारण काही खेळाडू पहिल्या सामन्याची 2 संघ होते त्यांचे उपस्थित नव्हते, पण तरी दिवा संघ मैदानावरती उतरला कमी खेळाडू घेऊन आणि त्यामुळे ती मॅच आपली सुरू झाली 10:30 वाजता. एक मॅच आपली जास्त आहे आज फायनल मॅच, ती किमान 4 ओव्हरची तरी आपल्याला कव्हर करता यायला हवी आहे आणि त्यासाठी तो आमचा प्रयत्न असणार आहे. मॅच रंगतदार जरूर आहे, सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. नारिवली आणि वडवली खेळत आहेत, त्यामुळे युट्यूबच्या माध्यमातून supersports.in या वाहिनीवरती अनेक जण आमच्यासोबत जोडले गेले आहेत. जे नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांचे आम्ही स्वागत करतोय आणि चॅनल त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि नक्कीच कुठल्याही आणि 1000 जण वडवली जेव्हा जेव्हा खेळते, जेव्हा जेव्हा नारिवली सारखे संघ खेळतात तेव्हा तेव्हा युट्यूब वरती गर्दी आम्हाला अपेक्षित असते. अनेक जण विचारतात कुठे खेळतोय वडवली, कुठे खेळते नारिवली, कुठे आहे वाकळण. जेव्हा हे ताकदवर संघ जेव्हा जेव्हा खेळतात तेव्हा तेव्हा युट्यूब वरती गर्दी आणि 1000 व्ह्यूअर्स या ठिकाणी लाभलेले आहे. अनेक ठिकाणी स्मार्ट टीव्ही सुरू असतील, मोबाईल सुरू असतील, जो जिथे असेल तो मॅच बघत असेल. कारण दोन्ही संघ तुल्यबळ संघ आणि नारिवलीलाही प्रचंड समर्थन नेहमीच लाभलेलं आहे.
चला वेळ जास्त घेऊ नका. 12 चेंडू 29. मॅचचा रिदम जाऊ देऊ नका. बॉलिंग मार्क व त्या ठिकाणी तयार झालाय जयेश आणि जयेश साठी देखील थर्ड अंपायर कंपल्सरी आहे. जयेश उर्फ पोलीस. बघूया पोलिसाला थर्ड डिग्री मिळते का. रामकृष्ण तयार झालाय. 12 चेंडू 29. 14.5 आवश्यक गती. ड्राईव्ह करतायत. कव्हर पॉइंटला प्रोटेक्शन शुभम त्या ठिकाणी आहेत. थोडस फंबल आणि 2 धावा आणि तिसऱ्या धावेसाठी निघालेले आहे. धोका पत्करलाय आणि या दरम्यान बघूया अंपायरचा कुठलाही सिग्नल आला नाही याचाच अर्थ या 3 धावा इथून झालेल्या आहेत कंप्लीट आणि जिथे 1 होती तिथे 3 आलेले आहेत. या चुका मागात पडू शकतील वडवली संघाला. आधी झेल ड्रॉप झाला त्यानंतर शुभम कडनं खऱ्या अर्थाने ही अपेक्षा नव्हती पण दबाव त्या ठिकाणी टाकला होता. पहिली धाव फार फार वेगाने घेतली होती जेणेकरून दुसरी धाव पूर्ण करता येईल पण दुसरी तर पूर्ण झालीच आणि तिसरी त्या ठिकाणी प्राप्त झाली आहे. इक्वेशन 11 चेंडू आणि 26 ची गरज आहे. फार मोठं इक्वेशन नाहीये बघायला गेलं तर. एखादा मोठा फटका आला मॅच मध्ये नारिवली कमबॅक करेल पण बघूया जयेश ते करू देईल का. स्ट्राईकला नयन सारखा एक अत्यंत टॅलेंटेड प्रतिभा संपन्न असा डाव्या हाताचा फलंदाज तयार. बॅटची एज त्या ठिकाणी चेंडू गेलाय घरंगळत. पॉइंटला संदेश त्या ठिकाणी होते. 1 धाव या दरम्यान मिळेल. एका धावेच्या मदतीने इक्वेशन बदलेल. 10 चेंडू आणि आता 25 धावांची गरज आहे. विकेट या ठिकाणी वडवलीचे 8 आहेत त्यामुळे तो बेनिफिट त्यांना मिळेल तो म्हणजे नारिवली संघाला कारण की धावांची बरोबरी केली तर या ठिकाणी आपण बघतो विकेटच्या आधारावरती हा सामना जिंकू शकतील. विजयासाठी 10 चेंडू आणि 25 धावांची गरज. बघूया काय दडले या मॅच मध्ये. बॉलिंग मार्क वर तयार. पुन्हा एकदा जयेश टाकिंगला रामकृष्ण. मोठा फटका जरूर हवाय आणि त्या मोठ्या फटक्याने इथून मात्र मॅच मध्ये कमबॅक करता येईल नार्वी संघाला. ओ फुल लेंथ होता संपर्क नाही झाला. स्ट्राईक 9 ला हवी होती ती नाही मिळालेली आहे. यष्ट्यांच्या मागे विशालने त्या ठिकाणी विकासने चेंडू अडवलेला आहे आणि अशा प्रकारे आपण बघताय आता डॉट चेंडू. या डॉट चेंडूने आता इक्वेशन थोडासा पुढे सरकले आणि आता चेंडू शिल्लक असतील 9 आणि विजयासाठी हव्या धावा 25 धावांची गरज आहे नार्वी संघाला. 44चे टार्गेट किती डोईजड झालंय किती कठीण बनवून ठेवलंय नार्वीच्या फलंदाजांनी. बॉलिंग मार्क तयार. जयेश खोदून काढलाय चेंडू अलंग द ग्राउंड. चेंडू मिड विकेटला. डीप मधून क्षेत्ररक्षक कल्पेश फार वेगाने येतोय. 2 धावा या दरम्यानच्या काळात पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा धोका पत्करला तो अंगलट आला. रामकृष्ण बाद झालाय. स्ट्राईक 9 ला हवी होती ती स्ट्राईक मात्र इथे प्राप्त झालेली आहे पण त्यासाठी रामकृष्णला आपल्या विकेटचं बलिदान या मैदानावरती द्यावं लागलं आणि या 2 धावेने इक्वेशन आता बदलेल. चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील 8 आणि विजयासाठी धावा हव्यात एकूण 23. 8 चेंडू 23 ची गरज आहे. सामना काय जबरदस्त रंगलाय मैदानावरती. कुणी विचार केला होता की 44 धावांचं हे टार्गेट इथे नार्वी संघासाठी फार कठीण होऊन बसेल पण माहिती आहे सगळ्यांना की चेंज द गेम वडवली बस संघ त्यांच्या नावातच चेंज द गेम लिहिलंय आणि नेहमीच गेम चेंजर म्हणून या टीमची भूमिका आपण अनेकदा बघितलेली आहे आणि आपण बघितलं की यंदा एक वेगळी रणनीती घेऊन हा संघ उतरलेला आहे. एक वेगळी मानसिकता घेऊन उतरलेला आहे. ऋतिक नाही पण कल्पेश जो कधी 5व्या-6व्या क्रमांकावरती बॅटिंग करायचा त्याला प्रमोट करून ओपनिंगला आणतायत आणि कुठेतरी वेगळी रणनीती आपण बघतोय या वडवली संघाची. लॉफ्ट केला. झेलची शक्यता. हा झेल टिपला त्या ठिकाणी कल्पेशने आणि धक्का लागलाय मोठा नयनच्या रूपाने जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीला. निम्मा संघ गारज झालेला आहे नार्वी संघाचा. इक्वेशन 7 चेंडू आणि विजयासाठी आता 23 धावांची गरज आहे. 22 चालतील
8 पेक्षा कमी विकेट जर गमावून इथून धावांची बरोबरी केली तर हा सामना जिंकू शकेल नारळी संघ. पण जिंकून देणार कोण, कोणता फलंदाज या मैदानावरती थांबणार आणि आपल्या टीमला हा सामना जिंकून देणार. ओ पायात होता यॉर्कर चेंडू, प्रचंड वेग आणि या दरम्यान ही एक धाव पूर्ण झालेली आहे लेग बॅकच्या रूपाने. आता 6 चेंडू 22 ची गरज आहे. कालही शेवटचा सामना 6 बॉल 21 चा आपण बघितला आणि काय जबरदस्त बॅटिंग केली उंबरलीच्या साहिल सेवेकरने. 21 धावा चेस करून दिलेले आहेत. आता 6 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. 5 खेळाडू बाद झालेले आहेत, 5 विकेट गमावलेले आहेत. दबाव पूर्णपणे नारळी संघावरती आणि नक्कीच समर्थक निराश असतील कारण की संघ जबरदस्त फॉर्मात आहे. वडवली संघाविरुद्ध हा संघ अनेकदा खेळलेला आहे, अनेकदा मॅचेस रोमांचक झालेले आहेत. नारळीने वडवलीला पराभूत केलेले आहे, वडवलीने नारळीला कित्येकदा पराभूत केले आहे. पण आज नियतीने पुन्हा एकदा त्यांना आणलेल्या या मातर्डी चषकच्या दरम्यान या सफरा मैदानावरती आदरणीय भगवान पाटील क्रीडांगणावरती आणि बघूया या मैदानावरती आता 7 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावा इथून विजयासाठी हव्यात आणि अखेरचं षटक घेऊन येतो त्या ठिकाणी तयार होतोय बॉलिंग मार्कवर आर्यन. यंदाच्या हंगामात आपण बघतोय की उदयोन्मुख खेळाडू म्हणून नेहमीच त्याला आपण त्याच्यावर कौतुक करत असतो आणि मकर संक्रांत चषक मध्ये आपण त्याला बघितलं की उदयोन्मुख खेळाडूसाठी जी ट्रॉफी होती ती त्याला देण्यात आली होती. सायकल होती, क्या बात आहे, आणि सायकल मिळालेली आहे. इमर्जिंग प्लेअर या संघाचा बघूया शेवटचे 7 चेंडू घेऊन आलाय आणि बघूया इथून 23 धावा होतील का. स्ट्राईकला बॅटर त्या ठिकाणी बघतोय करण 6-22. ओ शफल घ्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी धावचीची संधी आहे पण ती संधी त्या ठिकाणी आणि बघा डायरेक्ट हिट केलंय. निराश होते विकास. गरज काय होती कुठेतरी ओद्रोच्या रूपाने एखाद दुसरी धाव आणखीन मिळाली असती तर मग ते डोळेजड झाली असती. माहिती अनुभव काय आहे त्या दोघांनाही माहिती आहे की धावेचं महत्व काय आहे. आता आम्ही आर्यनकडे तो अनुभव नाही आहे आणि विकासने सांगितलं की डायरेक्ट हिट नसतं झालं तर इथून मात्र आपण जर बघितलं असतं तर आणखीन एखादी धाव इथून आव्हानाच्या रूपाने ओव्हरथ्रोच्या रूपाने आली असती. करण बाद झालाय, 6वा गडी बाद झालाय. मैदानातील नारळी संघाचा न्यू बॅटर त्या ठिकाणी आलेला आहे निखिल, ज्याने गोलंदाजी अप्रतिम केली पण त्या गोलंदाजीला तोडीस तोड गोलंदाजी आपण बघितली तर कमलेशनेही केली आणि कमलेशने आपण बघितलं सगळ्यात जबरदस्त इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण बघितली त्याच्या पॉवर प्लेच्या षटकाने आणि त्यानंतर टाकलेलं जे षटक शुभमचं ते देखील इकॉनॉमिकल राहिलं. 10 धावा 2 ओव्हरमध्ये आल्या होत्या. 3 ओव्हरमध्ये 34 ची गरज होती पण त्या 34 धावाही आता आपण बघतोय इक्वेशन येऊन ठेपलंय. 5 बॉल 22 वरती. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती झाली आहे आणि वडवलीला माहिती आहे की बॅटिंग मध्ये काय नाही केलं पण आपण बॉलिंग मध्ये ते करूया आणि सध्या तरी ते त्यांनी केलंय. आर्यन राऊंड दी विकेट येतोय. हो चेंडू या ठिकाणी संपर्क नाही झाला बॅट आणि बॉल मध्ये आपण बघतायत पायावर आदळला. लेग बायचा इशारा अंपायर करतायत. ही एक धाव येते. सिंगल डबल्सने हा सामना जिंकणं आता अशक्य होऊन बसलेले आहे कारण 4 चेंडू शेष आहेत आणि 21 धावांची गरज आहे म्हणजे 3 षटकार 1 चौकार मारावंच लागेल. आर्यनने इम्प्रेस केलंय. फार कमी वय आहे आर्यनचं पण याच कमी वयामध्ये 17 वयाचा आहे आणि आकाशलाही या संघामध्ये पदार्पण करताना आम्ही बघितलं होतं. फार कमी वयामध्ये शिवडोनच्या मैदानावरती त्याचं डेब्यू झालं होतं आणि बेस्ट बॉलर हा पुरस्कार त्याला मिळाला होता. हा आर्यन देखील याच वडवली गावाचा. हा देखील डॉट बॉल. ही मॅच आता पूर्णपणे चेंज द गेम वडवली संघाच्या बाजूने. फलंदाज निखिलही बाद होईल. आता 3 चेंडू मध्ये करायच्या धावा एकूण 21 आणि 3 चेंडू मध्ये 21 म्हणजे 3 षटकार मारूनही ही मॅच जिंकता येणार नाहीये. ऋतिक नाहीये पण ऋतिकच्या अनुपस्थितीमध्ये आपण बघतात आर्यनला संधी मिळते. अनेकांना ती संधी मिळते आणि हीच खरी संधी आहे सोनं करण्यासाठी आणि आर्यनने स्ट्रायकिंग इनला शिवाजीला आपण बघतो तर शिवाजी यांनी 3 षटकार ठोकल्यास अमोल यांच्याकडनं 3000 रुपये आणि या दरम्यान आपण बघतायत हलकं सापील सुभाष पाटील मॅचचा आनंद घेतात. बक्षीस लावलं होतं पण 2 बॉल 2 विकेट घेतल्यास 1000 रुपये. सुभाष आनंद पाटील निळजेगाव याचकडून या संघाचे पुरस्कार म्हणून ओळख राहिले.
बॉलिंग मार्कवर तयार आर्यन. हो लॉफ्ट केलाय, मिस टायमिंग, स्वतः धावतायत आर्यन आणि काय एफर्ट्स होते. झेल निसटलाय, प्रयत्न चांगले झाले होते. खरं तर कुठलाही रिस्क घेण्याची गरजच नव्हती, पण त्याने तो घेतला की झेल पकडला तर एखादी विकेट आपल्या अकाउंटमध्ये जमा होईल आणि त्याच्याकडे ते टॅलेंट आहे फिल्डिंग मधलं, ते स्किल आपण त्याचं नेहमी बघितलेलं आहे. मॅच आता पूर्णपणे 5 बॉलमध्ये केवळ एकच धाव दिलेली आहे. काय गोलंदाजी झाली आर्यनकडनं. प्रत्येक गोलंदाजाने गोलंदाजी मधली धार दाखवलेली आहे. अचूकता, भेदकता, आक्रमकता, कल्पकता आणि विविधता या सगळ्या गोष्टी आपण या मॅच मध्ये बघितल्या. ज्या नार्लीच्या बॉलिंग मध्ये आपण बघितल्या, त्या वडवलीच्या बॉलिंग मध्ये आपण बघितल्या. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला 44 धावांचं संरक्षण ते देखील भगवान पाटील क्रीडांगणामध्ये झालेलं आहे. हा एक रेकॉर्ड आहे. तो रेकॉर्ड इथून मात्र बनवलाय तो चेंज द गेम वडवली पण आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण करूया आणि टॉसची प्रक्रिया आपण लगेचच पूर्ण करूया. सामन्याचा सामनावीर आपण जाहीर करूया. तर चला या टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. वेळ नाहीये, बराच वेळ या मॅचला गेले. 2 मॅच आणि बघा 12:30 वाजून गेलेले आहेत. खरं तर एव्हाना तिसरी मॅच सुरू व्हायला हवी होती, पण ही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेली आहे. त्यामुळे आपण बघतायत की थोडा वेळ जास्त खर्च झाला. या नाव द मॅच कमलेश उर्फ कावा. कधी घेतो विकेट, कधी करतो धावा, आणि तोच आहे वडवलीचा छावा. यायचं कमलेश नाव द मॅच. टॉसची प्रक्रिया पूर्ण करायची.